नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. खूप जणांना असं वाटतं की ट्रेडिंग करायचं म्हणजे फक्त 9:15ला सिस्टीमवरती बसायचं आणि बाय आणि सेल करायचं. तर असं नाही आहे. ॲक्च्युली ट्रेडिंग सुरू होतं मार्केट सुरू होण्याच्या आधीच. ठीक आहे. सो आजचा आपला व्हिडिओ ह्या संदर्भात असणार आहे की काय प्रिपरेशन करायचं आहे मार्केट सुरू होण्याच्या आधी. जरी तुम्ही इंट्राडे ट्रेडर असाल, जरी तुम्ही स्विंग ट्रेडर असाल, तरी त्या कुठल्या गोष्टी आहेत, ते काय प्रिपरेशन आहे जे तुम्हाला 9:15च्या आधी करणं गरजेचं आहे. सो चला तर डिस्कस करूया की 9:15च्या आधी, मार्केटच्या आधी काय ऍक्च्युली प्रिपरेशन आपल्याला ऍज अ ट्रेडर करायचं आहे. सो सगळ्यात पहिली गोष्ट जी करायची आहे ती अशी आहे की ग्लोबल मार्केट्स आपल्याला पाहणं फार गरजेचं आहे. US मार्केट काल कुठे क्लोज झालं होतं, एशियन मार्केट सध्या कसे चालू आहेत, गिफ्ट निफ्टी कुठे आहे. तर ह्या सगळ्या लेवल्स साधारणतः आपल्याला ह्या सगळ्याचा अंदाज एक हळूहळू जेव्हा आपण रेग्युलर बेसिसवरती हे ग्लोबल मार्केट स्टडी करतो तेव्हा आपल्याला साधारणतः अंदाज येऊ शकतो की आपलं मार्केट साधारणतः कुठे ओपन होऊ शकतं किंवा कशा पद्धतीची मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. सो हा झाला पहिला भाग की तुम्हाला ग्लोबल मार्केट्स बघायचे आहेत रोजच्या रोज. त्याच्यानंतर दुसरा भाग असा आहे की कुठले इव्हेंट किंवा इम्पॉर्टंट काही न्यूज आहेत का. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये अगदी ह्या सुद्धा न्यूज आहेत. इव्हेंटमध्ये हे सुद्धा गोष्ट आहे की RBI पॉलिसीज असतात किंवा बजेट डे असू शकतो किंवा कुठल्या ज्या कंपन्याज आहेत त्या कंपन्यांचे जे काही रिझल्ट्स डिक्लेअर होतात, क्वार्टरली रिझल्ट्स डिक्लेअर होतात. सो त्याचा सुद्धा आपल्या मार्केटवरती इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतो, कारण की निफ्टी 50 मधल्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे जेव्हा रिझल्ट्स असतात तेव्हा आपल्याला त्यांच्या मुवमेंट प्रमाणे त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे निफ्टी 50 मध्ये त्याप्रमाणे आपल्याला थोडं बहुत इंडायसेसमध्ये व्होलॅटिलिटी बघायला मिळते. आणि जर तुम्ही इंट्राडे स्टॉक ट्रेडर असाल किंवा स्टॉक स्विंग ट्रेडर असाल तरी सुद्धा तुम्हाला जे स्टॉक्स जे तुम्ही बाय सेल करणार आहात तर त्यांचे काही क्वार्टरली रिझल्ट्स माझ्याकडे होल्डिंगमध्ये असताना किंवा जर मी घेत असताना जर त्या पिरियडमध्ये माझे क्वार्टरली रिझल्ट्स त्या कंपनीचे येत असतील तर तो न्यूजचा इम्पॅक्ट नक्की मला बघायला मिळू शकतो. सो तो सगळा स्टडी आपल्याला करणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर या दोन गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर थर्ड स्टेप इज की इम्पॉर्टंट लेवल्स जे मार्किंग करायला लागतात आपल्याला. म्हणजे इंट्राडे ट्रेडर असाल तर इम्पॉर्टंट लेवल्स मार्क करणं इट इज मस्ट. स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्ही एंड ऑफ द डे वगैरे सुद्धा इम्पॉर्टंट लेवल्स मार्क केल्या तर चालू शकतं. पण जर तुम्ही इंट्राडे ट्रेडर असाल तर मार्केटमध्ये बसण्याच्या आधी म्हणजे 9:15च्या आधी तुम्हाला इम्पॉर्टंट सपोर्ट रेजिस्टन्सेस, प्रिव्हियस डेचा इम्पॉर्टंट स्विंग हाय, स्विंग लो आणि प्रिव्हियस डे हाय, प्रिव्हियस डे लो. अगेन जर तुम्ही CPR वापरत असाल तर कालचा CPR, आजचा CPR, कालचं मार्केट कशा पद्धतीचं होतं म्हणजे साईडवेज होतं का ट्रेंडिंग होतं, त्याच्यानुसार आज साधारणतः आपल्याला काय बघायला मिळू शकतं हे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला स्टडी करावा लागतो जेव्हा तुम्ही इम्पॉर्टंट लेवल्स जेव्हा मार्किंग करता तेव्हा. आणि टू बी प्रिसाईज म्हणजे खूप सारे जण एक लाईनच्या लेवल्स मार्क करतात. सो ते काही रॉंग असं नाहीये, पण मी शक्यतो प्रेफर करते की इन्स्टेड ऑफ वन लाईन तिथे तुम्ही झोन मार्किंग करू शकता. सो जर का जी वीक असते, सपोज मला एक स्विंग लो जर का मार्क करायचा आहे तर जी काही वीक आहे तो पूर्ण झोन मी मार्क करते किंवा प्रिव्हियस डे हाय आणि लो ही माझी सिंगल लाईन नसून तो माझ्यासाठी एक झोन असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर गॅप बॉर्डर्स ज्या आहेत म्हणजे जर गॅप अप झालाय, गॅप डाऊन झालाय किंवा जर CPR वापरत असाल त्याच्यामध्ये वर्जिन CPRचा कन्सेप्ट वापरत असाल तर मागच्या 5 दिवसात किंवा साधारणतः 7 दिवसामध्ये कुठला वर्जिन CPR होता का. सो हे सगळं मार्किंग आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि ऍट द सेम टाइम जर CPR वापरत असाल तर आपला लास्ट वीकचा CPR, या वीकचा CPR यांचं पोझिशनिंग प्लस कालचा CPR, आजचा CPR ह्याचं पोझिशनिंग म्हणजे टू डे CPR रिलेशनशिप जी आपण गोष्ट करतो ती. सो ते सगळं मार्किंग करून साधारणतः ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला लागतात जेव्हा आपण इंट्राडे ट्रेड प्लेस करत असतो. सो व्हॉट इज रिकमेंडेड, तर जेव्हा लेवल मार्किंग करतो किंवा
सीपीआरचं पोझिशनिंग कसं होतं, सीपीआर विड्थ कशी होती, नॅरो सीपीआर होता, इनसाइड सीपीआर होता, किंवा काल साइडवेज ऍक्शन बघायला मिळाली, आज ट्रेंडिंग बघायला मिळाली, व्हॉट्स एव्हर. सो हे सगळं तुम्ही एका स्प्रेडशीटमध्ये लिहून ठेवू शकता डेट वाईज. ओके, म्हणजे आजच्या डेटला सीपीआर कुठे कुठे होता. सीपीआर एक जस्ट एक्झाम्पल दिलं. सो इट कॅन बी फॉर युअर सेल्फ, इट कॅन बी 20 EMA पोझिशन, किंवा इट कॅन बी एनिथिंग, इट कॅन बी VWAP, किंवा इट कॅन बी सुपर ट्रेंड. सो काय होत्या पोझिशन्स कालच्या आणि आजच्या माझ्या इंडिकेटरच्या पोझिशन्स काय आहेत आणि त्यानुसार माझा बायस काय असणार आहे. सो दिस इज अनदर थिंग दॅट यू नीड टू ऍक्च्युअली डिसाइड अपॉन बायस फॉर द डे, की तुमचा बुलिश बायस आहे का बेरिश बायस आहे. सो दॅट साधारणतः तुम्ही तुमच्या बायसच्या साईडनी जर का पोझिशन्स बिल्ड करताय तर तिथे तुम्हाला एक विन होण्याची प्रोबॅबिलिटी तिथे वाढते. ऍक्च्युली लुझिंग स्ट्रिक कमी होऊ शकतो. सो बायस इम्पॉर्टंट आहे. साइडवेज ऍक्शन आज बघायला मिळू शकते का ट्रेंडिंग डे बघायला मिळू शकतो. सो त्यानुसार माझ्या स्ट्रॅटेजीज सुद्धा डिफरंटली मी एक्झिक्यूट करू शकते. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला 9:15च्या आधी लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्ही स्टॉक ट्रेडर असाल आणि तुम्ही डेली वेगवेगळे स्टॉक्स जर का ट्रेड करताय, तुम्ही चार्टिंगचं स्कॅनर किंवा दुसरे कुठले स्कॅनर वापरताय तर दॅट्स कम्प्लिटली ऑल राईट. पण आज कुठले स्ट्रॉंग स्टॉक्स आहेत किंवा आज व्हॉल्यूम शॉकर्स कुठले आहेत, म्हणजे व्हॉल्यूम बस्ट झालेले स्टॉक्स कुठले आहेत आणि कशा पद्धतीने ते चार्ट बनलेले आहेत, कशा पद्धतीने तिथे कुठला चार्ट पॅटर्न बनलेला आहे का. जर का तुम्ही स्टॉक्स ट्रेडिंगमध्ये इंटरेस्टेड असाल तर डेफिनेटली तुम्हाला असे स्टॉक्स वॉचलिस्टमध्ये आणणं गरजेचं आहे. सो रोज 9:15च्या आधी तुम्हाला एक वॉचलिस्ट तुमची रेडी करायला लागेल जर तुम्ही स्टॉक मध्ये ट्रेड करत असाल तर. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आपल्याला स्टेप बाय स्टेप सगळं काही मी सांगितलं की काय काय आपल्याला बघायला पाहिजे. पण अपार्ट फ्रॉम दिस व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज अगेन रिस्क मॅनेजमेंट, की आज मी किती लॉस बेअर करू शकते. म्हणजे माझ्या रूलमध्ये डेली लॉस माझा किती आहे, मी किती ट्रेड प्लेस करणार आहे, माझ्या आज कुठल्या स्ट्रॅटेजीज मी ट्रेड करणार आहे, कुठल्या स्ट्रॅटेजीज मी ऑफ ठेवणार आहे. सो हा सगळा एक साधारणतः रिस्क मॅनेजमेंट आणि ऍक्च्युली एक्झिक्युशन मॅनेजमेंटचा जो काही विचार आहे हा सगळा आपल्याला मार्केट सुरू व्हायच्या आधीच करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर महत्वाचं आहे की माइंडसेट. सो आज मी किती काम आहे आणि त्याच्यानंतर मी शांतपणे कुठल्याही प्रकारचं रिव्हेंज ट्रेडिंग करणार नाहीये, ओव्हर ट्रेडिंग करणार नाहीये आणि माझा माइंडसेट क्लिअर आहे की माझ्या सेटअपमध्ये जर का एखादं स्टॉक किंवा एखाद्या सेटअपमध्ये जर का मला एंट्री मिळाली तर आणि तरच मी एंट्री घेणार आहे. कुठल्याही प्रकारचं रिव्हेंज ट्रेडिंग किंवा जरी माझा लॉस झाला तरी तिथे कुठल्याही प्रकारचे इमोशन्स मला ऍक्च्युली टेक ओव्हर करणार नाहीयेत. सो हा सगळा विचार मी व्यवस्थितरित्या जर का माझी जी काही स्प्रेडशीट आहे ती बनलेली असेल तर आज माझा माइंडसेट कसा होता आणि माझी सायकोलॉजी कशी होती. मी हडबडीत तर काही ट्रेड करत नाहीये ना, किंवा मला कुठेतरी जायची घाई आहे आणि तरी सुद्धा मला तेवढ्या वेळेमध्ये मला माझं इंट्राडे ट्रेडिंग संपवायचंय. सो असं काही जर का असेल तर मग ते तुम्ही तिथे नोट करू शकता आणि साधारणतः मग ना एक पॅटर्न आपल्याला, म्हणजे जेव्हा असं सगळं राईटअप जर का एक महिन्याभरापुरतं आपण दर दिवसाला लिहिलं तर साधारणतः 20 दिवस वर्किंग डेज असतात ढोबळमानाने. सो 20 दिवसाचं मला जाऊन बघता येतं, अनालिसिस करता येतं की कुठल्या दिवशी माझा साधारणतः मी बायस, सपोज लेट्स से XYZ दिवशी मी बायस माझा बुलिश डिसाईड केला होता, पण अरे नाही मार्केटनी तर बुलिशच्या ऐवजी बेरिश साईडला मला जास्त मुवमेंट दिले. सो आय कॅन गो अँड चेक की इथे बेरिश होण्यासाठी किंवा इथे माझा बायस बेरिश होण्यासाठी असे कुठल्या गोष्टी होत्या. सो व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट इज की तुमचा सेटअप, जेव्हा आपण कुठलाही म्हणतो की हा सेटअप चालतो किंवा ह्या सेटअपने तुम्ही घेतलं तर इट इज अ हाय प्रोबॅबिलिटी सेटअप किंवा तुम्हाला चांगल्या प्रकारे
प्रॉफिट होऊ शकतो, जेव्हा हे आपण सगळं म्हणतो तेव्हा आपल्याला हे पण लक्षात घेतलं पाहिजे की हा सेटअप कुठे चालत नाही. सो जेव्हा हाय प्रोबॅबिलिटीकडे जायचंय, जेव्हा विन रेट आपल्याला हायर साईडला नेऊन ठेवायचा आहे, कॉन्फिडन्स जेव्हा आपल्याला वाढवायचा आहे, तेव्हा हे कळणं फार महत्वाचं आहे की हा सेटअप अशा ठिकाणी शक्यतो चालत नाही. सो तिथे मी एंट्री घेणं टाळीन जेव्हा अशा अशा गोष्टी होतील तेव्हा. सो हा सगळा जो विचार आहे एकत्रित, हा सगळा विचार किंवा हे सगळं डॉक्युमेंटेशन आपल्याला किंवा हे सगळं प्रिपरेशन आपल्याला 9:15च्या आधी करणं फार गरजेचं आहे. आणि साधारणतः जर हे सगळं सांगायचं झालं की एक म्हणजे 9 o'clockला आपलं प्री मार्केट सुरू होतं, तर 8:45ला तुम्ही जर का सिस्टीमवरती येऊन बसलात तर 15 मिनिट हे मोर दॅन इनफ आहे तुम्हाला हे सगळं प्रिपरेशन करण्यासाठी. कदाचित जेव्हा तुम्ही सुरू कराल तेव्हा थोडासा जास्तीचा वेळ लागू शकतो, पण मग तुम्ही 8:30ला सुरू करू शकता आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला सवय लागेल की कशा पद्धतीने तुम्हाला प्रिपरेशन करायचंय, तर मग 15 मिनिट सुद्धा मोर दॅन इनफ आहेत मार्केट प्रिपरेशनसाठी. सो आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्ही सुद्धा मार्केटचं प्रिपरेशन करता का आणि काय प्रिपरेशन करता नक्की मार्केट सुरू होण्याच्या आधी. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच अँड बाय.